जाधव या पंचांच्या भूमिकेत, रोशन जाधव, विजय जाधव, चला करंट टाकूया. खेळ स्टार्ट. पहिलाच बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नव्हता. एक धाव प्राप्त केली. सिंगल घेत डावाला सुरुवात केली आणि जय भोलेनाथ क्रियांश 11 मात्रेपाडा टीम, क्रियांश 11 मात्रेपाडा टीम सुपर डिलिव्हरी. गोलंदाज माकवती उद्देश पाटीलचं चांगलं षटक. उद्देश पाटील अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना पाहिले. तोच उद्देश पाटील सध्या टीम मात्रेपाडा विरुद्ध राजेश मात्रे आणि अल्पेश मात्रेची जोडी. एक सिंगल पुन्हा एकदा. तिसरा चेंडू होती आणि धावसंख्या सध्या मैदानाच्या आतमध्ये 2. बिनगडी बाद 2. राजेश मात्रे आणि अल्पेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी मात्रेपाडा टीमची. पावसाळी रबर बॉल स्पर्धा अर्थात श्रीमलंगड चषक 2026 हे शानदार पर्व अंतिम दिवसामध्ये पहिल्या राऊंडचा अंतिम सामना, यानंतर सेकंड राऊंडचा सेकंड सामना होईल. त्यानंतर थर्ड राऊंड, 4 राऊंड आणि त्यानंतर सेमी फायनल, फायनल अशा आजच्या लढती होतील. परंतु आज पाऊस जोरदार आहे. युट्यूबच्या माध्यमातून देखील घरी बसून अनेक प्रेक्षक वर्ग आमचे मॅचचा आनंद घेतात. बॉल चांगला आहे, फटकाही तेवढाच चांगला. सुपर शॉट ऑन साइडला, लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. 4 रन राजेश मात्रेच्या बॅटमधून. राजेश मात्रेने ठोकले चौकार. वन्स अगेन हेलिकॉप्टर. राजेश मात्रे ऑन फायर. चौकारानंतर ठोकले षटकार आणि पहिला ओव्हरचा खेळ समाप्त. 12 धावा बिनगडी बाद. मात्रेपाडा टीम 2 सामने आज जनमन नितोस टीमनं जिंकलेत. त्यानंतर मागचा सामना जिंकलाय म्हणजे मिजिया 11 जनमान न्यावाईपाडा. आणि सध्या मैदानाच्या मध्ये ही लढत पहिला फेरीत अंतिम सामना. एका बाजूला वाकलेन अविनाश भोईचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला क्रियांश 11 जनमान क्रियांश 11 जय भोलेनाथ मात्रेपाडा. मानस भोईर गोलंदाज माकवती आले. मानस भोईर षटक नंबर 2. पहिला बॉल आणि इकडे अल्पेश मात्रेने ठोकले षटकार.
अल्पेश म्हात्रे षटकार टोकला त्यांना बॅटमधून ओव्हरची सुरुवात केली. या मानसवरती आक्रमण धावसंख्या आपण पाहतो धावपड गवती. नाईस डिलिव्हरी पाठीमागे विकेट किपर बीट झाले परंतु बॅकअप होतं. रन्स मिळाली केवळ 1. सिंगल धावसंख्या 19 रन्स 19 रन्स विदाउट विकेट. अल्पेश म्हात्रे राजेश म्हात्रे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा खोदून काढले. चेंडू ऑन साइडला फिल्डर बीट झाले होते परंतु चेंडू अडवला लास्ट मोमेंटला. इथे रन्स मिळते 2. दोन धावेनं संघ पुन्हा पोहोचलाय 21. 21 आकड्यावरती आजचा हाईस्ट टोटल 98 हिडूटने टीमचा. ओ फिल्डिंग चांगली झाली त्या ठिकाणी. एक सिंगल धावसंख्या 22. पहिला चेंडू षटकार मानस भैरवती आक्रमण चढवलं त्यानंतर त्यानं कमबॅक दिलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. अल्पेश म्हात्रे मैदानामध्ये चांगला चेंडू समोर खेळतायत कव्हर मध्ये फिल्डर तैनात आहेत. 1 धाव मिळाली आणि फक्त सिंगल होती तिथे 2 धावा आल्या. 2 धावेने टीम पुढे चालली आहे धाव पडकावती 24-24. लास्ट डिलिव्हरी सेकंड ओव्हर मानस भोईचा अंतिम चेंडू असेल. रबर बॉल स्पर्धा आपण पाहतो सध्या. बॉल चांगला समोर खेळतायत. यावेळेस मात्र 1 धाव मिळाली. डबल साठी प्रयत्न नाहीये आणि अशा प्रकारे षटक नंबर 2 समाप्त. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 विदाउट विकेट. ओव्हर नंबर 3 बिपिन पाटीलचा वापर करण्यात आला आहे 3ऱ्या षटकामध्ये. 1 धाव प्राप्त. सिंगल बरोबर टीमची टोटल 26 धावसंख्येभोवती. चांगला चेंडू समोर करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा कनेक्शन व्यवस्थित नाहीये. पॉइंट मध्ये फिल्डर जोपर्यंत येते तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आणि ओव्हर थ्रो परंतु इथे बॅकअप मिळालं. रन्स मिळाला केवळ 2 आणि 28 धावा. सिंगल डबलला प्राधान्य दिले या ओव्हर मध्ये. सध्या बिपिन पाटीलचं षटक तुम्ही पाहिलंय. 2 चेंडू 3 धावा त्याने दिल्यात या ओव्हर मध्ये. षटक नंबर 3. ओ नाईस डिलिव्हरी डॉट बॉल. म्हात्रे पाड्याची रन मशीन राजेश म्हात्रे सध्या मैदानाच्या आतमध्ये. दुसरीकडे आंध्र रसल अर्थात अल्पेश म्हात्रे मैदानावरती. अजून एक चांगला बॉल. स्विंग एन मिस. खरं तर चेंडू पडला हलकासा टर्न झाला आणि राजेश म्हात्रेला बीट केलाय. जेवढा जोराचा पाऊस तेवढाच गोलंदाजाला त्याचा मदत मिळणार आणि सध्या मैदानावरती 2 लगातार चेंडू त्यांना डॉट फेकलेत. अजून एक चांगला बॉल. अगदी नाकाला स्पर्श करून जाणारा परफ्यूम डिलिव्हरी आणि अजून एक या बॉलवरती सिंगल आली बाय स्वरूपात. 29.
एक चेंडू शिल्लक आहे. 4 धाबा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. बिपिन पाडीचं षटक फार निर्णायक राहिलं. एकीकडे पाऊस जेवढा जोरात आहे त्याचीच पूर्ण साथ मिळते गोलंदाजाला आणि सध्या तेच चित्र मैदानावरती. अल्पेश मात्र आता स्ट्राईक एंडला आहे. ओव्हर नंबर 3 मधून शेवटचा अंतिम चेंडू असेल. ओ यावेळेस बॅटच्या मधोमध लागलाय आणि ताकदीचा वापर करत बॉल सीमारेषा बाहेर पाठवून दिलाय. अल्पेश मात्रेच्या बॅट मधून षटकार. षटक समाप्त. 3 धावसंख्या स्कोरवरती लागले ती म्हणजे 35. अविनाश भोईर अंतिम षटक फेकणार आणि अल्पेश मात्रे आणि त्याचबरोबर राजेश मात्रे थोडे शांत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 35 धाबा. ओ पहिला चेंडू बीट त्यानंतर प्रहार. अगदी बॉल बाहेर गेला. 6 धाबा. षटकार आलाय. फिल्डरनं फार मोठी चूक केली. षटकाराबरोबर टीमची टोटल 41 वरती. चांगला बॉल. पाठीमागे थर्डमॅनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी एक धाव मिळाली. सिंगललाच प्राधान्य दिलंय. सिंगल बरोबर टीम पोहोचली 42 वरती. आजच्या दिवसातील हायस्ट टोटल म्हणजे 98 आणि वैयक्तिक स्कोर जर पाहिला 59. 59 धाबा रवी काटे मॅन फ्रॉम नितलस. खेचून मारलाय अल्पेश मात्रेची ही बॅट आणि टोकलाय षटकार. टोटल षटकाराबरोबर 48. वेगवान बॉल. वाईट पंचांचा इशारा. टोटल धाबा धावपडगती लागलेत 49. शेवटचं अंतिम षटक आहे. 2 बॉल शिल्लक असतील. अविनाश भोईर बॅटची पाठीमागे चाललाय. चेंडू फाईन लेग रिजनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. रन्स मिळाली 1. अर्धशतक. स्कोरवरती 50 धाबा. कियान शेलेबन जय भोलेनाथ मात्रेपाडा टीमचं अर्धशतक झालंय. शेवटचं षटक. शेवटचा अंतिम चेंडू राहिलाय आणि अंतिम चेंडू देखील बीट झाले परंतु इथे रन्स मिळाली 1 वाईटच्या स्वरूपामध्ये. 1+1 2 धावा. रन संख्या 52. 52. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस बॉल लागलाय लाईनला. टॉवर लाईन वरती बॉल स्पर्श केला आणि कदाचित ही विकेट होऊ शकली असती परंतु रस मिळाली 1. अशा प्रकारे 53 पहिलं सत्र या ठिकाणी कियान शेलेबन जय भोलेनाथ या ठिकाणी जय भोलेनाथ मात्रेपाडा टीम 53 धाबा. 54 धाब्याचं टार्गेट या मॅच मध्ये असणार वाकलन टीम समोर.
सर अध्ययनन बाबा आलेत. या आपलं स्वागत है. गुज्जर सिंह, जहां मेला लगता है वह गुज्जर सिंह आते हैं. सरा मॅच स्टार्ट करायची 54 धाब्याचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. वॉकन टीमच्या समोर वाकलन टीमची सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. निकेश आणि अविनाश भोईर. पहिला चेंडू टॅप केला पाठीमागे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. चांगली फिल्डिंग झाली. एक धाव आणि सुरुवात डावाला केली 1 धावेनं. चोपन्न धावेचं टार्गेट मैदानावरती असणार या मॅच मध्ये. सध्या पहिल्या फेरीत अंतिम सामना. ओ व्हॉट अ शॉट. मिड विकेटला चेंडू फेकून दिलाय. लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द पार्क. 6 रन. षटकार आलाय. सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये निकेशनं आणि धाव संख्या 7. पुन्हा प्रहार. पुन्हा बॉल पाठवून दिला आर पार. परत तो येणार नाही. लगातार 2 षटकार. दोन षटका 13 धावा 3 चेंडू मध्ये आल्यात. डावखुऱ्या त्याचा काढू निकेश काय मैदानावरती आक्रमकता दाखवतोय. गोलंदाज पुन्हा एकदा चांगला फटका. वेगवान स्ट्रोक. ऑन साइड मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑनला. मेरेकस. 1 धाव संख्या 14 वरती पोहोचली आहे. 54 धावा करायचे आहेत. 13.50 ची सरासरी प्रति षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी वाकण टीमला ऑलरेडी धावा 14 आल्यात. 13.50 ची सरासरी आहे प्रति षटकामध्ये. 13.50. 4 बॉल मध्ये 14. ओ नाइस डिलिव्हरी. फलंदाज बाद. यस. क्लिंग बोल्ड. अविनाश भोईरचा खेळ समाप्त झालाय. चौदा धावा 1 विकेट. अविनाश बाद झालाय. नवीन बॅट्समन आता मैदानावरती मानस. शेवटचा अंतिम चेंडू राजेश मात्रेचा हा षटक. बॅटची एज आणि चाललाय पुन्हा एकदा विकेट. मानसलाही पाठवल्या शेवटच्या 2 बॉलवरती. राजेश मात्रेने 2 विकेट प्राप्त केले आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा 2 गडी बाद. अठरा बॉल 40 धाब्याची गरज.
3 षटक राहिले तर त्यात 18 बॉल मध्ये करायचे आहेत आता बाकण टीमला 40 धावा मैदानाच्या आतमध्ये बिग फाईट लढत दोन टीम मध्ये एका बाजूला कियांश 11 जय भोलेनाथ मात्रेपाडा टीम 53 पहिल्या सत्रामध्ये केलं आणि 54चं टार्गेट होतं. टीम वाकड्यांच्या समोर सुरुवात चांगली झाली आहे कारण प्रतिषेधक 13.50 ची सरासरी आणि पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा एकवटल्या परंतु 2 विकेट गेलेत अविनाश आणि मानस. निकेश फटका चांगला निकेश आक्रमक शॉट पहिल्याच बॉल वरती त्यानं पाठवला षटकार. षटकार आल्या लॉंग ऑन रिझन मध्ये निकेशच्या बॅट मधून अजून एक मोठा फटका. मागच्या ओव्हर मध्ये त्यानं 2 षटकार टोकले. या ओव्हरची सुरुवात षटकारासोबत केली आणि आता टीमची टोटल 20 रन्स. 34 धावेची गरज आहे. 17 चेंडू आणि 34 धावा प्रति बॉल 2 धावेची गरज. आस्किंग रन रेट 12.00. सात चेंडूंचा खेळ झाला. 7 चेंडूमध्ये 20 धावा आल्यात. गोलंदाज तयार. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला आणि आता दबाव थोडासा वाढलाय गोलंदाजावरती कारण कोणत्याही गोलंदाजाला सुरुवातीला पहिला चेंडूवरती षटकार लागला की त्यावरती दबाव निर्माण होतो आणि तो दबाव आता गोलंदाजावरती पाहायला मिळाला. अजून मोठ्या फटक्याचा प्रयत्न करतायत ऑप्शनच्या बाहेरचा पुन्हा वाईट. मी तीच चर्चा केली की जर तुम्हाला पहिल्या बॉलवरती षटकार लागला तर थोडस दबाव निर्माण होतो परंतु त्या दबावाने गोलंदाजी केली तर टीमला सामना जिंकणं कठीण होणार. कॉन्फिडन्सनं क्रिकेट खेळावं लागेल. ओ पुन्हा मोठा फटका. एक धाव तर मिळाली. डबलसाठी कॉल दिलाय आणि 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या 24. 24 धावा 16 चेंडू मध्ये 30 ची गरज आहे. 16 चेंडू 30 समीकरण उर्वरित राहिले वाकण टीमच्या समोर. बॅटची एज पाठीमागे फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एक धाव मिळाली. डबलसाठी कॉल नाहीये आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्या. जिथे एक होती तिथे 2 धावा येत आहेत. त्याच्याही पेक्षा महत्वाचं की निकेश सारख्या खेळाडूला स्ट्राईक देणं कदाचित मात्रेपाडा टीमला कदाचित तिथे मात्रेपाडा टीमला महागात पडू शकतोय. एक धाव महत्वाची आहे परंतु त्याच्याही पेक्षा स्ट्राईक महत्वाची होती. 26 26 धावा झाल्यात. 28 धावेची गरज आहे. अद्याप 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 चेंडू मध्ये 28. हो नाईस डिलिव्हरी. आत्ता लेन बरोबर होती. टप्पा नियंत्रित होता. टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ झाला. परफ्यूम डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती. समीकरण आता 14 बॉल 28. हा फटका हवे ते फिल्डर लांब आहेत. एक धाव मिळाली. डबलचा कॉल दिलाय आणि 2 धावा इझिली कंप्लीट होतील. 13 बॉल 26. 28 धावा 11 बॉल मध्ये झाल्या तर राहिले 13 चेंडू 13 मध्ये करायचे त्या 26 धावा प्रति बॉल 2 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 12.00 ची सरासरी गाठायची. शेवटचा अंतिम चेंडू असेल. कमबॅक खरं तर या ओव्हर मध्ये केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर 2 वाईट आले त्यानंतर 2 डबल आल्या. डॉट त्यानंतर भरपूर लांब आहे. ऑफस्टंपच्या बाहेर. इट्स अ वाईट. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचाने वाईट घोषित केला. 29 रन्स. चला एक धाव मिळाली. डबलचा कॉल दिलाय. 2 धावा पूर्ण झाल्या. चेक करा. चला तिसरे पंच आशिष म्हात्रे.
फेअर डिलिव्हरी. 2 धावा आल्या बॉलवरती. चला रिप्ले मध्ये देखील पाहू शकता तुम्ही ओमसाई MTC द्वारे जर तुम्ही घरी मॅच बघत असाल तर तुम्हाला रिप्ले देखील दाखवले जाते. रोशन फराटच्या माध्यमातून आणि लँड होत होता चेंडू, त्यामुळे हा चेंडू फेअर दिलाय. 12 बॉल 23. यस, 31 धावा 31 रन. शेवटचं 2 षटक असतात. 12 बॉल करायच्यात मैदानावरती. 23 पहिला चेंडू. अकरा चेंडू मध्ये 23 करायच्या तेवढा सोपा खेळ नाही क्रिकेटचा मित्र. कारण सध्या मैदानावरती हे 2 मोठे संघात आणि टोकला मिड विकेटला षटकार. खर तर गरज होती त्या षटकाराची. तो षटकार अशा वेळी आलाय बिपिन पाटीलच्या बॅट मधून. हा षटकार समीकरण बदललंय. आता 10 चेंडू 17ची आवश्यकता. 37 टीम टोटल. 10 चेंडू 17ची आवश्यकता. रबर बॉल स्पर्धा मलंगडाच्या मानाची सन्मानाची अर्थात सी मलंगड ट्रॉफी 2026 पर्व. नाईस डिलिव्हरी. रन मिळणार की नाही? कदाचित मिळाली आहे. मेन विकेट घेण्याच्या प्रयत्नामध्ये रन खर्च झाली. एक धाव किती महत्वाची असते क्रिकेटमध्ये, आणि ह्यासाठी की निकेश सारख्या खेळाडूला स्ट्राईक मिळाली, टीमला धाव पण मिळाली, रन्स पण मिळाली. आणि आता 9 चेंडू मध्ये 16. 3 षटकार निकेशनं ठोकलेत. 3 षटकार निकेशच्या बॅट मधून आलेत. 3 बॉल मध्ये 9 बॉल मध्ये आता 16 करायचे. अशीच मॅच मागची होती. त्या मॅच मध्ये सामना निवळपाडा संघ जिंकला. फटका हवे ते मिस्टाविंग. ओ, प्रयत्न चांगला होता परंतु तिथे प्रयत्नांना यश मिळालं नाहीये. ग्राउंड ओव्हर, त्याच्यामुळे पायांना ग्रीप मिळणं कठीण झालं. बॉल पर्यंत पोहोचला परंतु परफेक्ट त्या ठिकाणी झेल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. 2 धावा आता करायच्या त्या 14 धावा. 40 धावा स्कोरवरती लागल्यात. येणारे धावा आता 8 चेंडू 14 धावा. निकेश सारखा खेळाडू मैदानावरती तोपर्यंत हा सामना वाकड्यांच्या बाजूने असेल. हा बॉल हवेत. राजेश मात्र धावतोय, नाही पोहोचू शकला. तोपर्यंत 2 धावा घेतल्या. आता राहिल्या 12. 7 बॉल मध्ये 12. 7-12. 7 चेंडू 12 धावा. प्रयत्न करतात दोन्ही संघ. रबर बॉल मध्ये काय होईल हे कधी सांगता येत नाही. 7-12. हेलिकॉप्टर लँड झालाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सरळ ग्राउंडच्या बाहेर. निकेशनं टोकला षटकार. 6 चेंडू आता फक्त 8 धावेची आवश्यकता. 6 धावेची गरज आहे. 6 चेंडू 6. 7-12.
चला 6 चेंडूचा निकेश पाटील खेळतोय मैदानावरती 37 धावा. 12 बॉल मध्ये 37 केले आपल्या टीम साठी. एक चांगली मॅरेथॉन इनिंग. फक्त 6 चेंडू आणि आता 6 पाहिजे. चला मात्र पाडा टीमचे गोलंदाज डबल साठी कॉल दिला. एक धाव मिळाली. डबलचा कॉल आहे त्या ठिकाणी 4 रन्स बिपिनच्या बॅट मधून चौकार आले. सामना आता कलाटणी झाली आहे पूर्णपणे. 4 धावा मिळाल्यानंतर सामना फक्त आता 2 धावे होती. 52 अर्धशतक झाल्या बाकले टीमचं. 2 धावा फक्त पाहिजेत. येणारे 5 बॉल 2. बिपिन पाटील पुन्हा कट केलाय. सुंदर फटका पुन्हा त्याच दिशेला. इथे एक धाव मिळाली. डबलचा कॉल दिलाय. पायसे दुसरी धाव पूर्ण. विनिंग मॅच. सामना वाकण टीम न जिंकला मैदानावरती. हार्ड लक मात्र पडा टीम. चला मात्र नेवाली पाडा आणि आता वाकण यांच्यामध्ये टॉस नाणेफेकी होईल. चला सामनावीर निकेश पाटील